यवतमाळ भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं संवाद यात्रेच्या निमित्तानं रॅली आयोजित करण्यात आली होती। यावेळी बिरसा मुंडा चौक, संविधान चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून रॅली काढण्यात आली। यावेळी कोलाम, गोंड, धनगर, वडार आणि इतर समूहाचे नागरिक सहभागी झाले होते। भटके विमुक्त संवाद यात्राचा विजय असो, संविधानाचा विजय असो, अशा घोषणांनी यवतमाळ शहरातील वातावरण ढवळून निघालं। जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या सभेत नारायण शिंदे, सुभद्रा पवार, अशोक मेश्राम, अंकुश वाकळे, बाबूसिंग पवार अशा विविध जमातीच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केलं। त्यावेळी समितीच्या वतीनं भटके विमुक्त आदिवासींच्या 17 मागण्यांचं निवेदन यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। बाजूंनी तुफान माजलेलं, बेन गुलामीचं गुमान रुजलेलं, अनाथवाचं पान भिजलेलं, पिढ्यांची होती बरबादी ग, संविधानाने दिली आझादी ग, आता भटक्यांची भटकेमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये निघालेली संवाद यात्रा, या यात्रेने 28 ऑगस्ट रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यापासून सुरुवात केलेली आहे। त्यानंतर सोलापूर येथील सेटलमेंटपासून या यात्रेचा प्रारंभ झाला आहे। सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, त्यानंतर नाशिकहून आम्ही औरंगाबादहून त्या परभणी, जालना, नांदेड आणि आता या ठिकाणी यवतमाळ आलो। या यात्रेच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असे 74 वर्षानंतर या भटकेमुक्त समाजाला न्याय मिळाला नाही आहे, तो न्याय मिळवून देण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे। याचं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे आत्ता आम्ही साधारण 20 जिल्ह्यांमध्ये जातो आहे, 40 तालुक्यांमध्ये जातो आहे आणि तिथे जाऊन जो मूळ भटका आहे त्यांना भेटणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यांना आपण पालक म्हणूनही बघतो अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मंत्रालयामध्ये मेसेज पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे, त्यांना निवेदन देतो आहे। त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या मागण्या आहेत, त्याच्यामध्ये राज्याच्या मागण्या आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या घेऊन 23 तारखेला मुंबईमध्ये या यात्रेचा समारोप होईल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं अशी आम्ही सगळी अपेक्षा करतो आहे। तसा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही सुरू आहे आणि तिथे त्यांच्या हातामध्ये हे आम्ही समस्याचं गाठोडं देणार आहोत आणि लवकरात लवकर या समुदायाला न्याय मिळावा आणि त्यांनी मुख्य प्रवाहात यावं याच्यासाठी हा प्रयत्न असणार आहे।